स्टेशन येथे दिनांक 16/4/2025 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी असं सांगितलं होतं की त्यांना काही पैशांची गरज होती, तर 1.5 लाख रुपये त्यांनी विवेक उर्फ मुन्ना राणे या आरोपीकडून घेतले होते आणि त्या 1.5 लाखाच्या बदल्यात त्यांनी 1,80,000 रुपये मुन्ना राणे याला परतही केले होते। परंतु तरीसुद्धा आरोपीची जी गाडी आहे बलेनो गाडी, ही 7 लाख रुपयाची बलेनो गाडी मुन्ना राणे आणि त्याचा मित्र आहे निलेश जाधव हे दोघं बळजबरीने त्याच्याकडून घेऊन गेले। हा तपास PSI फुलपगार करत होते। त्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की आरोपींनी असाच प्रकार इतर 2 जणांच्या बाबतीतही केलेला आहे। तर देवळा येथील एकाचा ट्रॅक्टर आरोपींनी उडून आणला होता आणि तसेच एका व्यक्तीची इनोवा क्रिस्टा ही गाडीसुद्धा आरोपींनी उडून आणली। त्यापैकी आरोपींना अटक केल्यानंतर आपण जॉन डियर ट्रॅक्टर आणि बलेनो गाडी ही 2 त्याच्याकडून जप्त केली आहे आणि तिसरा इनोवा कारचा आपण शोध घेत आहोत। आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला सध्या पोलीस कस्टडीमध्ये तो आहे। सर, या आरोपीवर याआधी दुसऱ्या कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हे दाखल आहेत का असे सावकारी व्याजाचे? आता सावकारी विरोधात त्याच्यावर इथे प्रथम गुन्हा दाखल झाला। आता आम्ही आवाहन केलं आहे की कुणी असं अवैध सावकारीमुळे पीडित असतील तर त्यांनी त्या विरोधात पुढे यावं आणि आम्ही ते गुन्हे त्यामध्ये दाखल करून घेणार।